नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी शुभांगी स्वागत करते तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनलवर. आणि हा एक अनाउन्समेंट व्हिडिओ असणार आहे पुणे मेट्रोसाठी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली फॉर इलेक्ट्रिकल स्टुडंट्स. आपण पुणे मेट्रोसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि हा असणार आहे फक्त इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटसाठी. याआधी आपण मेकॅनिकल स्टुडंटसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. जे कोणी विद्यार्थी पुणे मेट्रोसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्याकरिता SCTOTC किंवा JEEसाठी जे प्रिपेअर करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आता आपण इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी सुद्धा टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट सिरीजबद्दलच थोडे डिटेल्समध्ये माहिती करून घेणार आहोत. कशी असणार आहे, कशा टाईपचे क्वेश्चन्स असतील किंवा त्याचे फीचर्स काय आहेत, तुम्ही कुठे देऊ शकणार टेस्ट, याबद्दलची सगळी माहिती आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील. ज्याही कुठल्या स्टेट एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल त्याच्याबद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि आता आपण पाहूया पुणे मेट्रो एक्झामशी रिलेटेड टेस्ट सिरीजबद्दल फॉर इलेक्ट्रिकल स्टुडंट्स. आणि मेकॅनिकल स्टुडंटसाठी पण आपण ऑलरेडी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही ते चेकआउट करू शकता. तर जी आपण इलेक्ट्रिकलसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता 20% डिस्काउंट पण मिळवू शकता. तुम्हाला त्याकरता एक टेस्ट द्यावी लागणार आहे, फ्री टेस्ट आहे. आणि जे टॉप 25 रँकर्स असतील त्यांना एक्स्ट्रा 20% डिस्काउंट मिळेल. आणि ती फ्री टेस्ट तुम्ही आज देऊ शकता. आणि जे टॉप 25 असतील त्यांना डिस्काउंट मिळेल. ओके. आणि ती टेस्ट कशी द्यायची, कुठे द्यायची हे पण मी सांगेनच तुम्हाला. पण त्याआधी की टेस्ट कुठल्या टॉपिकवर असेल तर आजची टेस्ट असणार आहे इंडक्शन मशीनवर. फ्री टेस्ट आहे, सगळेजण अटेम्प्ट करू शकता. आणि कशी असेल ती टेस्ट तर 15 क्वेश्चन्स असतील. एकदम जसा पुणे मेट्रोचा जो पॅटर्न असणार आहे त्याच्या रिलेटेड असेल. कारण जेव्हा मी एक्झाम दिली होती तर त्या नागपूर मेट्रोकरिता त्यावेळेस ज्या लेवलचे क्वेश्चन विचारले होते तसेच आपण पुणे मेट्रोसाठी पण एक प्रिझ्यूम करू शकतो की त्याच टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत. कारण एकदमच काय पूर्णच पॅटर्न चेंज होऊन नाही जाणार, कारण सेमच ऑर्गनायझेशन आहे तर पॅटर्न आणि बाकीच्या गोष्टी सेमच असणार आहेत. तर त्याच लेवलचे क्वेश्चन्स असतील आणि तेच क्वेश्चन आपण टेस्ट सिरीजमध्येही टाकलेले आहेत. आणि आपल्या आज जी फ्री टेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याच टाईपचे क्वेश्चन्स असतील, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. तर आज असणार आहे फ्री टेस्ट आणि त्याच्यातले जे रँकर्स असतील त्यांना एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. आजचा टॉपिक असेल फ्री टेस्टचा इंडक्शन मशीन. आणि 15 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यात वेळ पण तुम्हाला 15 मिनटाचा मिळेल. आणि आज 5 वाजल्यापासून तुम्ही इव्हिनिंग 5 पासून तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. तर फ्री आहे, मी तर सजेस्ट करेन सगळ्यांनीच द्या. आणि टेस्ट द्यायची कशी तर प्ले स्टोअरवर एक ॲप आहे MyGov ट्रॅक ॲप, सर्च करा तुम्हाला मिळून जाईल. माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप आहे, तिथे तुम्ही ही टेस्ट देऊ शकणार आहे. आणि ते फ्रीच आहे, ॲप तर फ्रीच आहे आणि आजची टेस्ट पण फ्री आहे. तर प्ले स्टोअरमधून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करायचे MyGov ट्रॅक ॲप. त्यानंतर तिथे रजिस्टर करायचे. मग स्टोअरवाला एक सेक्शन दिसेल, त्याच्यामध्ये पुणे मेट्रो इलेक्ट्रिकल SCTOTC टेस्ट सिरीज ह्या आयकॉनच्या खाली कंटेंट असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये असेल इंडक्शन मशीन टेस्ट. ह्या वेनी तुम्ही जा माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप, रजिस्टर करून घ्या. स्टोअरमध्ये तुम्हाला इंडक्शन मशीनवाली फ्री टेस्ट दिसून जाईल. तर तुम्ही ती आज 5 वाजल्याच्या नंतर अटेम्प्ट करू शकता. तुम्हाला इव्हिनिंगपर्यंत अभ्यासालाही वेळ मिळेल. तर ती टेस्ट द्या. आणि टेस्ट देण्याच्या आधी
ॲप तर डाउनलोड करावं लागेल, पण तुम्हाला एक इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी एक बॅच आहे, त्याच्यामध्ये स्वतःला ॲड करून घ्या. म्हणजे तुम्ही जस्ट रिक्वेस्ट केली किंवा बॅच कोड टाका तिथे, MyGovTrack1 असा. हा इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी बॅच कोड आहे, मेकॅनिकलसाठी वेगळा आहे. तर हा बॅच कोड टाका, तुम्ही ॲटोमॅटिकली मग इलेक्ट्रिकल स्टुडंट्सच्या बॅचमध्ये ॲड व्हाल आणि तुम्ही तिथून टेस्ट देऊ शकता. तर आता आपल्या ह्या टेस्ट सिरीजबद्दल बोलूया थोडं, की कशी असेल टेस्ट. आता तुम्ही आजची टेस्ट दिल्याच्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की कशा टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत. पण ओव्हरऑल पूर्ण टेस्ट सिरीजचे फीचर्स काय असतील बघा. टोटल किती टेस्ट असतील? 60 टेस्ट असणार आहेत टोटल. त्याच्यात सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील 56 आणि फुल लेंथ टेस्ट असतील 4. म्हणजे त्याच्यात तुमचं टेक्निकल, नॉन टेक्निकल, मराठी वगैरे सगळं येईल. अशा फुल लेंथ टेस्ट असतील 4 आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील 56. इथे आपण टेक्निकलवर जास्त जोर देतो आहे, कारण टेक्निकलला जास्त वेटेज आहे आणि तिथूनच गेम चेंज होऊ शकतो ना. सो टेक्निकलवर जास्त फोकस करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्या टेस्ट सिरीजच एम काय असेल आपलं, टू फोकस मोर ऑन टेक्निकल. कारण ऑब्वियसली वेटेज जास्त आहे. जर तुम्ही टेक्निकलमध्ये चांगला स्कोअर कराल तर सिलेक्शनचे चान्सेस पण जास्त असतील. कारण किती 100 प्रश्न हे टेक्निकलचे असणार आहेत. आणि जर नॉन टेक्निकल किंवा मराठीचा विचार करायला गेला, मराठी तर काहीच नाही, जस्ट एक पासिंगचं इलिजिबिलिटी असल्यासारखंच आहे, कारण मराठी सगळ्यांनाच येतं. आणि तिथे तुम्ही कमी जास्त म्हणजे रिजेक्शनचे चान्सेस तिथं असणार नाहीत. रिजेक्ट कुठे होऊ शकणार तुम्ही? टेक्निकलमध्येच. कारण महाराष्ट्रीयन स्टुडंटसाठी तर मराठी काहीच नाही आणि मराठी खूप इझी येतं. खूप म्हणजे जेव्हा नागपूर मेट्रोसाठी एक्झाम झाली होती तेव्हा तर मराठी कशा टाईपचं विचारलं होतं की एक पॅसेज दिला, एक पेपरमधलं कटआउट असल्यासारखं एक पॅसेज दिला आणि वरती प्रश्न आणि त्याचं जस्ट ॲन्सर खाली, जशाच तसं. आणि असेच सिक्वेन्सनी 4 ते 5 क्वेश्चन होते. म्हणजे पहिल्या प्रश्नाचा ॲन्सर जर पहिल्या लाईनमध्ये मिळेल तर दुसऱ्याचं दुसऱ्या लाईनमध्ये, तिसऱ्या लाईनमध्ये, असेच सगळे मिळून गेले. एवढं इझी होतं. कुणी इझिली मराठी तर करू शकेल. तर त्याच्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन असणारच नाही. आणि नॉन टेक्निकलचा विचार करायला गेलं तर काय, नॉन टेक्निकल किती तसं तर खूप वास्ट आहे. काही आणि वेळेवर जर टाईम असेल आणि वेळेवर जर सुचलं तर त्याचं ॲन्सर येऊ शकतं. नाही आलं, एकदा जर स्टार्टिंगपासून जर सॉल्व करायला गेलात, पहिल्या वेळेस जर चुकलं तर ते मग नंतर कितीही ट्राय केलं तर येणारच नाही. न्यूमरिकल्स असतात ते तर वेळ लागतो त्याला. तर मेन बेसिक गोष्ट काय असणार आहे तुमची? टेक्निकल. जर थेअरी किंवा तुमचे कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर टेक्निकलमध्ये तर तुम्हाला स्कोअर करण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. ठीक आहे. तर टेक्निकल महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट जास्त ठेवलेले आहेत ॲज कम्पेअर टू फुल बाकीच्या. तर 56 टेस्ट असतील सब्जेक्ट वाईज आणि 4 असतील फुल लेंथ. तसं जे मराठी आहे किंवा नॉन टेक्निकल ह्या गोष्टीचं तुमच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून व्हिडिओ पण आपण घेऊयात. पण टेस्ट सिरीजमध्ये अशा प्रकारचे असेल. आणि टेस्ट तुम्ही कुठूनही देऊ शकता. तुमच्या मोबाईलवरून देऊ शकता, लॅपटॉपवरून देऊ शकता. मोस्टली आपण मोबाईलच यूज करतो. इझिली ॲक्सेसिबल असणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की ॲप डाउनलोड करायचं आहे आणि मोबाईलमध्ये एनी टाईम एनीवेअर तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. आणि अजून फीचर्स म्हणजे ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे डिटेलमध्ये सॉल्युशन मिळून जातील. प्रत्येक क्वेश्चनसाठी काही क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. पण सगळ्या प्रश्न फक्त क्वेश्चन ॲन्सर असं नाही, तर तुम्हाला सॉल्युशन पण मिळून जातील व्यवस्थित. प्रत्येक प्रश्नाला सॉल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि आधीच म्हणल्याप्रमाणे मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर देऊ शकता. मोबाईलमध्ये असेल तर तुम्ही एनी टाईम एनीवेअर जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही टेस्ट देऊ शकणार. ठीक आहे. आणि टेस्टची व्हॅलिडिटी, टेस्ट व्हॅलिड कधीपर्यंत असेल? जोपर्यंत तुमची एक्झाम डेट येणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही एक्झाम देणार नाही फायनल एक्झाम, तोपर्यंत तुम्ही कधीही
केव्हाही टेस्ट देऊ शकणार. जरी आता काही जणांनी असं असतं की पूर्ण अभ्यास होईल आणि नंतर जेव्हा 1 महिना असेल, आणि तोच काहींच्या मते टेस्ट देण्याचा वेगवेगळा टाईम पण असतो. कोणी स्टार्टिंगलाच देतं की आपल्या चुका बघा आणि त्या रेक्टिफाय करण्यासाठी म्हणजे टाईम मिळेल. काही जणांचा विचार असा असतो. किंवा काही जण जेव्हा पूर्ण अभ्यास होईल आणि एक्झाम डेट येण्याच्या एक महिना आधी किंवा 15 दिवस आधी तेव्हापासून टेस्ट द्यायला लागतं. तर तुम्ही कधीही टेस्ट देऊ शकता, कारण त्याची व्हॅलिडिटी तुमचं एक्झाम डे ज्या दिवशी असेल तोपर्यंत त्या टेस्ट व्हॅलिड असणार आहेत. सो ही व्हॅलिडिटी झाली एक्झामची. आणि टेस्ट सिरीज का महत्त्वाची आहे ह्याच्याबद्दल तर वेगळं सांगायला नकोच. आणि इथे काय होईल तर तुम्हाला तुमचा रँक कळेल आणि कंपॅरिझन, आपण ग्राफिकल कंपॅरिझन पण प्रोव्हाइड करणार आहोत. तुम्ही चेक करू शकता की महाराष्ट्रात तुमचा रँक काय आहे, त्याप्रमाणे तुम्ही इम्प्रूव्ह पण करू शकता. कॉम्पिटिशन किती असणार आहे आणि तुम्हाला अजून किती अभ्यास करावा लागेल. तर ही सगळी माहिती तुम्हाला ह्या टेस्टवरून कळून जाईल. आणि रँक कळाला की कसं अभ्यास करायची अजून जास्त मजा येते. आणि कॉम्पिटिशन पण वाटतं ना जरा, की कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठे आहे काय नाही हे कळतं, अजून इंटरेस्ट येतो अभ्यास करायला. सो तुम्हाला तुमचं रँक कळेल आणि ग्राफिकल सॉल्युशन पण दिलेलं असणार आहे तिथे. हा एक प्लस पॉईंट आहे. आणि ॲप हे खूप इझी आहे ऑपरेट करायला. त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा ॲड्स नाही तर खूप ॲड आलं की खूप जास्त डिस्टर्बन्स होतं. तर ॲड्स नसणार आहेत. तुम्ही तुमचं एक्झाम एकदम इझिली देऊ शकता. आणि ॲप खूप इझी आहे. प्ले स्टोअर ॲप आहे, तुम्ही एकदा डाउनलोड करून चेक करा. आणि जे काही पाहिजे असेल ते प्रॉपरली आयकॉनच्या अंडरमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. आणि त्याचा अजून एक फायदा, तुम्हाला तिथे स्टडी मटेरियल पण मिळणारच आहे. टेस्ट सिरीजसोबत स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. आणि तर चेक करून घ्या ॲपबद्दल. आणि अजून काही तुम्हाला जर क्वेरीज असतील, डाऊट असतील टेस्ट सिरीज देताना किंवा मागे पुढे कधी, तर तुम्ही तिथं एक चॅट सेक्शन पण दिलेलं आहे. त्याच्या थ्रू तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल पण करू शकता. नंबर पण तिथे मिळून जाईल तुम्हाला. आणि एनी टाईम 24/7 कधी पण तुम्ही कॉल किंवा चॅट करू शकता कुठल्याही हेल्पसाठी. आणि तुम्ही जेव्हा एक्झाम द्याल, तुमचा रँक कळेल, तेव्हा तुम्हाला सॉल्युशन कधीही पाहता येईल. एखाद्या वेळेस आपण एक्झाम देतो आणि बस चेक करायला वेळ नसतो किंवा त्याचे म्हणजे ॲन्सर्स वगैरे डिटेलमध्ये वेळ लागतो ना चेक करण्यासाठी, तर ते करायला वेळ नसतो. तर एक्झाम दिल्यास सॉल्युशन मिळेल असंही काही नाही, नंतर पण मिळतं. नंतरही सॉल्युशन पाहू शकता. तुमचे रिपोर्ट कार्ड ते पण कधीही तुम्ही चेक करू शकता. आणि अगोदर जर 1-2 एक्झाम दिल्या, त्याच्यामध्ये रँक कमी आला आणि काही 8-10 दिवसानंतर दिला त्याच्यात चांगला आला, तर मग तुम्ही ते दोन्हीचे रिपोर्ट्स कम्पेअर पण करू शकता. तुम्ही कुठे लॅग करत होतात आणि कशाप्रकारे इम्प्रूव्ह करायचे ते पण कळून जाईल तुम्हाला तुमच्या रिपोर्ट्सवरून आणि सॉल्युशन्सवरून. तर हा एक चांगला पॉईंट असणार आहे. तर जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, सिरियसली तुम्ही प्रिपेअर करत असाल, तर टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि डिस्काउंट पाहिजे असणार असेल तर आज जी आपण फ्री टेस्ट ठेवलेली आहे ती एनरोल करा. ती टेस्ट द्या, अभ्यास करा, चांगला रँक मिळवा. तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल आणि मग तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. खूप इझी आहे. आणि अजूनही काही क्वेरीज असतील तर तुम्ही व्हॉट्सॲप करा 9552817801 या नंबरवर, किंवा टेलिग्रामवर पण मेसेज करू शकता. ID आहे @team_mygov_track. तर अजून काही प्रॉब्लेम असतील तर मेसेज करा किंवा कॉल करा एनी टाईम. टेस्ट सिरीजबद्दल काही माहिती हवी असेल, जर याच्यावरून अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही क्लिअर करू शकता डायरेक्टली. आय होप तरी मी बऱ्यापैकी क्लिअर केलेलंच असेल. तर आजची टेस्ट देऊन बघा. फ्री टेस्ट आहे इंडक्शन मशीनवर.
15च क्वेश्चन असतील, अटेम्प्ट करा. आणि ते करण्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल. फ्री ॲप आहे, ॲप डाउनलोड करा, एनरोल करा. स्वतःला इलेक्ट्रिकल बॅचमध्ये पण ॲड करून घ्या. कोड पण दिलेला आहे MyGovTrack1 असा. आणि अजून काही डाऊट्स असतील तर यू कॅन कॉल एनी टाईम. आणि हीच होती अनाऊन्समेंट एक, जी इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी होती. मेकॅनिकल स्टुडंटसाठी तर ऑलरेडी आपण केलेलीच आहे लॉन्च. सो थँक्स गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. काही डाऊट असतील तर यू कॅन राईट. थँक्यू सो मच.